आपल्यासोबत बोलण्यासाठी नताशा आव्हाड आहेत. त्यांनी आताच मतदान केलेलं आहे. लोकशाहीचा उत्सव मानला जातो. तुम्ही मतदान केलेलं आहे. काय सध्या स्थिती आहे ठाण्यामध्ये? आत्ता मला एक फोटो दिसला आणि वागळे एस्टेटमध्ये चक्क जिथे स्लिप वाटप होते तिथे धनुष्यबाणाचं लोगो आहेत सगळीकडे. तर हा ओपनली लोकशाहीची हत्या होते आहे आणि ह्याच्यात निवडणूक आयोग त्यांना मदत करते आहे. तर असे जर इलेक्शन होणार असतील तर त्यापेक्षा तुम्ही निवडणुका घेऊच नका ना. तुम्ही पहिलेच जाहीर करून टाका की हे लोक जिंकतायत. कशाला मग निवडणुकीची नाटक करतायत ही लोक? अगोदरच अनेक ठिकाणी बिनविरोध निवडणूक झाल्या होत्या. त्यानंतर आता जे आरोप आहे त्या आरोपवरती अनेक आरोप होतात. अविनाश जाधव यांनी देखील आरोप केलेला आहे की तुम्ही सरळपणे शिंदे सेनेला मदत करताय, ॲक्शन घेत नाही, अशा प्रकारचे प्रकार घडतात. हे बघा, लोकसभा इलेक्शनपासून हे होत चाललं आहे. त्याच्यावर राहुल गांधीजींनी खूप छान एक प्रेझेंटेशन पण दिलेलं. पण तेच मी सांगते, आता असंच होणार आहे तर आम्ही पण त्याच्यात विरोधक पण काय करणार? आम्ही जेवढं करतोय प्रयत्न तर चालू आहेत आमचे, पण निवडणूक आयोग सरळ सरळ एक बाजूला जास्ती फेवर करते, ते दिसतंय. पण अशा प्रकारे मतदान सुरू असताना बूथवरती बॅनर लावणं, त्यांचा लोगो दिसणं, ओपनपणे करणं, काय वाटतं लोकशाही? हत्याच झाली आहे लोकशाहीची. मी तेच सांगते ना, तुम्ही इलेक्शनच रद्द करून टाका, निवडणुका रद्द करा, सांगा आम्हीच जिंकतो, आम्हीच 35 वर्ष. ते पुटिन कसे रशियामध्ये त्यांनी 35 वर्ष इलेक्शन हे निलंबित करून टाकले, तसं करा आणि तुम्हीच राहा सत्तेत. चला, काय वाटतं काय चिन्ह असेल उद्याचं? कारण का मोठ्या प्रमाणावरती अनेक प्रकार सुरू आहेत. उद्याचं काय चित्र असेल? हवा तर ठाकरेंचीच आहे, मुंबईत, ठाण्यात, सगळीकडे. पण आता हवा वेगळी असते आणि निकाल वेगळा लागतो. तर आता बघू काय होतं. का असं होतं? हवा वेगळी, निकाल वेगळा, नक्की काय आहे? काय बोलायचं आता? वोट चोरी, राहुल गांधी बोलतात तसं. नक्कीच ह्या होत्या नताशा आव्हाड. त्यांनी सरळ आरोप करण्यात आलेले, त्यांचं आपलं मत व्यक्त केलेलं. त्यामुळे सरळ वोट चोरी आहे आणि ही लोकशाहीची हत्या आहे. ओपनली लोगो दिसत आहे, बॅनरचा त्यांनी आरोप केलेला. त्यामुळे आता यावर निवडणूक आयोग काय निर्णय घेईल हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरामॅन नागनाथसह रणजित इंगळे, TV9 मराठी, ठाणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.